नमस्कार मित्रांनो, माझे नाव यश तोरकर. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात आपली खरे नाते आपण विसरून गेलो आहोत की काय? माझा प्रश्न समाजामध्ये निर्माण होऊ लागले. आधुनिकीकरणाच्या ओघात आपण एवढे गतिमान झालो आहोत की ज्यांनी आपल्याला जग दाखवले. असे आई बाबांचे जगण्यात मला सोबत नाही. म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुलसरगाव एक छोटीशी नाटिकाचं नाव आहे कर्तव्याचं ओझं. नाटिकाचं नाव आहे कर्तव्याचं ओझं. किती दिवस झाले राहुल भेटीसाठी आला नाही. अगं कामच चपट्यासारखी वेळ मिळताचे भेटायला तो. हो ना, एकदा भेटून गेला तर महिनाभर तरी त्याच्यासोबत झालेल्या गप्पा निघून जातो. आजी, मी आलो. कशी आहेस तू? अरे राहुल बेटा, कधी आला? मी बरी आहे. तू कसा आहे? मी एकदम झकास. आजोबा, तुम्ही औषध घेताय ना? होय बाळा, सर्व ठीक आहे. तुझ्या आईने आमची सगळी दुखली पडून जातात बघ. आजी, तुला माहित आहे कॉलेजला जातो, अभ्यास असतो. आज सुट्टी होती म्हणून आलो. हो बाळा, मला माहित आहे. तुमचं जग खूप वेगळं आहे. तिथे वेळेला खूप महत्त्व आहे. बरं, सोडते आता. इथं सगळं जेवण घालणं ठीक ना? होय बाळा, सर्व ठीक आहे. पण राहुल, ज्या घरात आपण आयुष्य घालवले त्या घराची ओढ काही वेगळीच आहे. सोय आहे पण आपली अडचण नाही. बस झाला तुमचं वेगळं काहीतरी. त्यांना त्यांच्या पर्यंत बघू दे नाही. आजी, असं बोलू नकोस. काका काकी तुम्हाला भेटायला येतात ना? येतात कधीतरी, पण आम्हाला तुम्हा नात्यांना बरोबर राहावंसं वाटतं. राहिले ते थोडे दिवस चांगले जातील वाटलं. आजी, आताची पिढी वेगळी आहे. प्रत्येकाला स्पेस हवा, करिअरमध्ये पुढे जायचं. स्पेस? आम्ही तुम्हाला वाढवताना कधीच स्पेस मागितलं नाही. रात्रंदिवस कष्ट केले. आमची स्वप्न बाजूला ठेवून तुमची स्वप्न पूर्ण केली. आणि आता सोय म्हणून इथे ठेवलाय. आजी, आम्ही येतो तुम्हाला भेटायला. गैरसमज करून घेऊ नको. राहुल बेटा, भेटायला सोबत राहण्यात खूप फरक आहे. आम्हाला फक्त माया, प्रेम आणि आपला माणूस हवा. आजोबा, काळ बदलला आहे. तंत्रज्ञान, जीवनशैली खूप वेगाने बदलत आहे. नवीन पिढीचे विचार आणि गरजा खूप वेगळे आहे. आम्हाला खूप दबाव असतो. आणि आमच्या काळात खूप कष्ट होते, पण एकत्र राहण्यात ताकद होती, संस्कार होते, आदर होता. तुमची पिढी पुढे गेली तर माझे काहीतरी सोडून आली. काय सोडून पुढे आलो? आजी, फोडकून सांग ना. राहुल बेटा, माणुसकी, प्रेम आणि नात्याची ऊब हे करिअरपेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे. आणि आपली नाती जपली तर ते आपल्याला अनुभवायला मिळतात. बाय. आई बाबा, आज मी आजी आजोबांना भेटून आलोय. मला वाटतंय आपण त्यांना घरी आलो. तुम्हाला काय वाटतंय? राहुल, तुला किती वेळा सांगितलंय तो विषय आता संपलाय. जिथे उद्योगात सोय चांगली आहे. टीव्हीचा आवाज कमी करा. बेटा राहुल, आम्ही विचार करून तो निर्णय घेतला आहे. इथे म्हातारी माणसे खोकत करत बसलेली कोणालाही आवडत नाही. आई, काय बोलतेस तू? ते आपल्या आजी
आपल्याला वाढवण्यासाठी आयुष्य पणाला लावलं आणि आता फक्त सोय नाही तर काय, तिथे डॉक्टरांची सेवा मिळते, वेळेवर औषध मिळतात, तिथे घरात कोण देणार इतकं लक्ष. आम्हाला कधी ऑफिस असतं, कधी किती पार्टी असतात. पण बाबा, इथे माणुसकीची मूल्य आणि कोण देणार? उद्या समाज सुविधा मिळतील पण आपुलकी नाही. आपली पिढी फक्त पैशाची मागे लावते, नात्यांची किंमत विसरली आहे. राहुल बेटा, प्रॅक्टिकल हो. आजकाल भावनांना फारच महत्व नसते. प्रत्येकाला स्वतःची प्रायव्हसी हवी असते. आपली गरज असताना आपण एकत्र येतो, गरज नसताना धूळ ढकलतो. ही कसली प्रायव्हसी? आता सरळ स्वार्थ आहे. राहुल, एवढं लक्ष देऊ नकोस. आम्ही आमचे निर्णय घेऊ शकतो. बाबा, तुम्ही आजी आजोबांच्या डोळ्यातली हळूहळू पाहिली असती तर असं बोलला नसता. आपण आजोबा नावाखाली खूप काही गमावलं आहोत की मी तुम्हाला उद्या सोय म्हणून उद्या समाज पाठवलं तर. राहुल, काय आता बदललाय बरं? काय बदललं असेल पण माणुसकीची मूल्य कधीच बदलणार नाही. तुम्ही येणाऱ्या पिढीसमोर कोणता आदर ठेवणार आहात? तुम्ही कर्तव्य झटकत नाही तर तुम्हाला कर्तव्याचं ओझं झालंय. पैशाने सोय विकत घेता येईल पण आईचं प्रेम नाही. मी जातो आता. तुम्ही तुमचा निर्णय घ्या. राहुल खरं बोलत होता बरोबर. आज त्यांनी आपले डोळे उघडले. आज आपण आजी आजोबांना घेऊन येऊ. आजोबा, आज आम्ही तुम्हाला भेटायला आलोय. आम्ही तुम्हाला घरी न्यायला आलोय. मी म्हटले होते ना, आपली मुलं आपल्याला नक्कीच घ्यायला येतील. चला आजी.